फ्रेंड्स, यापूर्वीच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण ऑन सेइंग प्लीज या आपल्या टॉपिकचे आईस ब्रेकर्स डिस्कस केले. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या मेन टॉपिकचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. सो ते एक्सप्लेनेशन पाहण्याच्या पूर्वी ऑन सेइंग प्लीज हा टॉपिक कोणी लिहिला त्या रायटरबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आपण पाहूया आणि मग आपल्या मेन टॉपिकच्या एक्सप्रेशनला आपण सुरुवात करूया. सो हू इज द ऑथर ऑफ दिस टॉपिक? अल्फ्रेड जॉर्ज गार्डनर, whose period is 1865 to 1946. He started his literary career as a journalist. अल्फ्रेड जॉर्ज गार्डनर यांनी आपल्या साहित्यिक करिअरला सुरुवात ॲज अ जर्नलिस्ट केलेली आहे, पत्रकार म्हणून केलेली आहे. ही मेड रेग्युलर कंट्रीब्युशन्स टू सम प्रॉमिनंट न्यूजपेपर्स अंडर द pseudonym पेन नेम अल्फा ऑफ द फ्लो. त्यांनी आपले ज्या जर्नलिस्ट करिअरला सुरुवात केली, बऱ्याचशा प्रमुख अशा न्यूजपेपर्ससाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि आपल्या टोपण नावाने, आपल्या पेन नेमनी त्यांनी ते काम केलेलं आहे. त्यांचं जे पेन नेम होतं अल्फा ऑफ द प्लो. हिज एसेज सच ॲज द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोर, many furrows and leaves in the wind are some of his best known writings. म्हणजे त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे त्याच्यापैकी हे महत्त्वाचे काही एसेज आहेत की ज्यांची नावं इथं आपण पाहिली. हे बेस्ट नोन रायटिंग्स होतं. दो हिज रायटिंग्स he uniquely teaches the basic truths of life in an easy and amusing manner. जरी त्यांचं लेखन एसे प्रकारमध्ये असलं तरीसुद्धा त्यांनी आपल्या लेखनामध्ये जीवनातले जे बेसिक ट्रूथ्स आहेत ते आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या अगदी इझी आणि अम्युझिंग मॅनरमध्ये त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला त्यांच्या एसेमधनं दिलेलं आहे. सो आजही असाच एक एसे इथं आज आपण पाहणार आहोत, ज्याचं टायटल आहे ऑन सेइंग प्लीज. सो काय आहे हा टॉपिक, काय आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे? आपण आईस ब्रेकर्समध्ये बरेचसे कोटियस वर्ड्स डिस्कस केले की जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नेहमी वापरत असतो. फॉर एक्झाम्पल थँक्यू असेल किंवा प्लीज असेल, असे बरेचसे वर्ड्स आहेत की जे आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. एक्सक्यूज मी, पार्डन मी, गुड मॉर्निंग, सॉरी. सो या शब्दांच्यामुळे आपण आपलं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करत असतो. सो त्याच संदर्भातला आजचा आपला हा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये रायटर points about the value of good manners in social life and emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. म्हणजे आपल्या सामाजिक जीवनामध्ये आपण चांगलं वर्तन का ठेवलं पाहिजे, सदाचार का ठेवला पाहिजे, त्याचबरोबर नम्रता, शिष्टाचार आपण का पाळले पाहिजेत याचं महत्त्व आपल्याला हा टॉपिक सांगणार आहे. Here he also shows how polite speech and manners sweeten the atmosphere around and how discourtesy and ill manners spoil or pollute it. त्याचबरोबर त्याच्या ह्या एसेच्या थ्रू आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, आजूबाजूला जिथे तुम्ही असता तिथं जे काही तुमचे पोलाईट स्पीच तुम्ही वापरता, नम्रतेनं लोकांशी बोलता, जे काही चांगलं सद्वर्तन ठेवता, त्याच्यामुळे तिथला जो काही ॲटमॉस्फिअर असतो ते अगदी सुंदर बनायला, चांगलं बनायला, सुसह्य बनायला मदत होत असते. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये तुम्ही असभ्यपणे वागत असाल किंवा आणखीन कोणी व्यक्ती जर ती असभ्यपणे वागत असेल, चुकीचं वर्तन करत असेल, रूडली बिहेवियर करत असेल, तर त्या घरातलं वातावरण हे पोल्यूट होत असतं, दूषित होत असतं. आणि म्हणून नेहमी आपण चांगलं वागलं पाहिजे, इतरांना आदर दिला पाहिजे, जे योग्य शिष्टाचार आहेत ते आपण पाळले पाहिजेत. हेच आपल्याला आजचा टॉपिक शिकवणार आहे किंवा समजून देणार आहे. So let's start our topic on saying please. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. काय सांगितले पाहिजे?
एक इन्सिडेंट आपल्याला रायटर सांगतोय की एक यंग तरुण असा लिफ्टमन होता जो सिटी ऑफिसमध्ये काम करत होता आणि एका सकाळी या सिटी ऑफिसमधल्या यंग मॅननं या लिफ्टमननं एका पॅसेंजरला आपल्या लिफ्टमधनं बाहेर फेकून दिलेला आहे. अँड त्यांनी हा जो गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याला नक्कीच अनडाऊटेडली जे काही त्यानं केलेलं आहे त्याला फाईन केलं गेलेलं आहे, त्याला शिक्षा झालेली आहे. सो इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. काय झालं होतं त्या दोघांच्यामध्ये असं, तर प्रश्न होता फक्त एका शब्दाचा आणि तो शब्द होता प्लीज. द कॉम्प्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. जो कंप्लेनंट होता, जो तक्रारदार व्यक्ती होती, म्हणजे जो पॅसेंजर होता जो लिफ्टचा वापर करत होता आपल्या घरी जाण्यासाठी, सो तो जेव्हा लिफ्टमध्ये चढलेला आहे तेव्हा फक्त तो म्हणालेला आहे टॉप, की मला टॉपला जायचं आहे. बट द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. पण त्या लिफ्टमॅनची अपेक्षा होती, त्याने आज त्या माणसाकडे अशी डिमांड केली की मला फक्त टॉप नाही म्हणू नका, तर टॉप प्लीज असं म्हणा, म्हणजे कृपया मला वर न्या, अशा शब्दामध्ये माझ्याशी बोला, असं लिफ्टमॅनने सांगितलं. And this concession being refused, he not only declined to comply with the instruction. सो त्यांनी हे जे डिमांड त्याच्याकडे केली होती ती डिमांड, ती रिक्वेस्ट तर त्याने नाकारलीच, पण त्याचबरोबर बट हर्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. त्याने त्याची जी काही डिमांड होती ती नाकारली आणि त्यानं त्या पॅसेंजरला रागाच्या भरामध्ये तो आपल्याला कुठल्याही प्रकारचा आदर देत नाही आहे, तो आपल्याला रूडली बोलतो आहे असं त्या लिफ्टमनला वाटलं आणि म्हणून त्यानं त्या पॅसेंजरला त्या लिफ्टमननं बाहेर फेकून दिलं. हर्ट मीन्स बाहेर फेकून दिलेलं आहे, रूडली त्याने त्याच्याशी बिहेव केलेलं आहे. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर टू फार. नक्कीच हे जे कृत्य, हा जो गुन्हा त्या लिफ्टमननी केलेला होता, तर त्याचं जे वागणं होतं, ते वर्तन होतं, ते चुकीचं होतं आणि त्याच्यावरती बऱ्यापैकी टीका व्हायला लागली, कमेंट व्हायला लागली. डिस्कर्सी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे काही कर्सी म्हणजे सभ्यता आणि डिस्कर्सी म्हणजे असभ्यता, म्हणजे तुम्ही जेव्हा असभ्यपणे एखाद्याशी वागता, सो हा जो असभ्यपणा आहे तो नक्कीच काय नाही आहे, इज नॉट अ लीगल ऑफेन्स. सो तो कायदेशीर गुन्हा नाही आहे. कुठलंही कोर्ट तुम्ही चुकीचं वागलात, एखाद्याशी रूडली बिहेव केलात म्हणून तुम्हाला ते तुरुंगात टाकू शकत नाही. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. त्याचबरोबर या ठिकाणी दोन न्यू वर्ड्स तुम्हाला आलेले आहेत, असॉल्ट अँड बॅटरी. असॉल्ट अँड बॅटरी, सो त्याचं मीनिंग इथं दिलेलं आहे. असॉल्ट अँड बॅटरी मीन्स अन अटॅक विच इन्क्लूड्स नॉट ओनली थ्रेट्स बट ऑल्सो द ॲक्च्युअल यूज ऑफ व्हायलन्स. म्हणजे त्या ठिकाणी त्या व्यक्तीवरती हल्ला करणं किंवा प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये हिंसा करणं, मारामारी करणं. सो अशा प्रकारे तुमच्या बाबतीत जर कोणी रूडली बिहेव केलं तर तुम्ही त्याच्यावरती हल्ला करू शकत नाही किंवा त्याच्या बाबतीत हिंसाही करू शकत नाही. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन. जर समजा तुमच्या घरामध्ये एखादा बर्गलर म्हणजे चोरी करणारे व्यक्ती, चोर घरामध्ये आलेला आहे, तर तो तुमच्या घरात शिरलेला आहे चोरी करण्याच्या उद्देशाने, म्हणून तुम्ही त्याला काय केलेलं आहे, आय नॉक हिम डाऊन, म्हणजे तुम्ही त्याला खाली पाडलेलं आहे, त्याला मारलेलं आहे. द लॉ विल ॲक्विट मी. या ठिकाणी तुम्ही स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्या चोराला मारलं आहे, म्हणून त्यामुळे त्या ठिकाणी कायदा तुम्हाला संरक्षण देणार आहे. ॲक्विट म्हणजे संरक्षण करणार, तुम्हाला प्रोटेक्ट करणार आहे. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. पण जर या प्रसंगी तो तुमच्या घरात घुसलेला आहे आणि त्याला मारत असताना फिजिकली असॉल्ट तुम्ही झालेला आहात, शारीरिक इजा तुम्हाला झालेली आहे, तर नक्कीच जी काही उचित प्रकारची हिंसा तुम्ही केलेला आहात, त्याला मारलेला आहात, त्याला कायदा परवानगी देतो. जो काही तुम्ही प्रतिहल्ला केलेला आहे त्या प्रतिहल्ल्याला नक्कीच कायदा परवानगी देतो, कारण तुम्ही त्याला का मारलं, तर तुमचं स्वतःचं रक्षण करण्यासाठी मारलेलं आहे.
It does this because the burglar and my assailant have broken quite definite commands of the law. हे असं का केलं? कारण जो काही चोर तुमच्याकडे आलेला होता, तो चोर अँड माय असिलेंट म्हणजे ज्या व्यक्तीवरती हल्ला झालेला आहे ती व्यक्ती, त्या दोघांनी पण एक प्रकारे कायदा मोडलेला आहे. But no legal system could attempt to legislate against bad manners. पण कोणतेही कायद्याची जी यंत्रणा आहे, कायदा प्रणाली आहे, ती या बाबतीत कायदा करू शकत नाही आहे. कुड नॉट अटेम्प्ट टू लेजिस्लेट. लेजिस्लेट म्हणजे कायदा करणं. लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स म्हणजे जर कोणी एखादी व्यक्ती चुकीचं वर्तन करत असेल तर कायद्यामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही आहे की त्या तुमच्या बाबतीत ती चुकीची वागलेली आहे, तुम्हाला शिवी दिलेली आहे तर लगेच तिला तुरुंगात टाकलं जाईल, असं कुठल्याही प्रकारचा कायदा नाही आहे. ऑर could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. त्याचबरोबर जे काही हिंसा त्या ठिकाणी झालेली आहे त्या हिंसेच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्या चोराला मारलेला आहे, त्यामुळं तो सुद्धा कायदेशीर पनिशेबल असा गुन्हा नाही आहे. अँड वॉट एव्हर अवर सिम्पथी विथ द लिफ्टमन. पण समजा असं म्हणूया आपण की त्या लिफ्टमनला ते लिफ्टमन जो आहे त्याला योग्य प्रकारची वागणूक त्या पॅसेंजरने दिलेली नाही आहे, तो त्याला रूडली बोललेला आहे, त्यालाही एक प्रतिष्ठा आहे, त्यालाही अपेक्षा होती की आपल्याशी त्याने आदराने बोलावं, पण तो पॅसेंजर त्याशी रूडली बिहेव केलेला असल्याकारणानं थोडीशी सिम्पथी, सहानुभूती आपली त्या लिफ्टमनच्या बाजूने जाते. वी मस्ट ॲडमिट दॅट. त्यामुळे आपण ही गोष्ट नक्कीच स्वीकारली पाहिजे दॅट द लॉ इज रिझनेबल. आपणाला ही गोष्ट माहितीच आहे की कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे. इट वुड नेवर डू इफ वी वर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स एअर्स बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर. कायदा सर्वांना सारखा आहे. मग कायदा ती एक व्यक्ती गरीब आहे किंवा श्रीमंत आहे, उच्च आहे, नीच आहे असं ती व्यक्तीच्या बाबतीत कायदा कधीही पाहत नाही. सो इट वुड नेवर डू इफ वी वर ॲट लिबर्टी टू बॉक्स. त्यामुळे कायदा आपल्याला त्या व्यक्तीनं आपल्या बाबतीत चुकीचं वर्तन केलं म्हणून त्या व्यक्तीच्या कानाखाली लावणं, त्या व्यक्तीला मारणं या बाबतीत आपल्याला ते नक्कीच संरक्षण देत नाही. कायदा असं म्हणत नाही की तो तुमच्या बाबतीत चुकीचा वागला आहे म्हणून तुम्ही त्याच्या कानाखाली लावा. सो या ठिकाणी एक शब्द आलेला आहे, एक फ्रेज आलेले आहे, टू बॉक्स पीपल्स एअर्स. सो त्याचा अर्थ इथंच तुम्हाला आता सांगितलेला आहे की कानाखाली लगावणं, बुक्की मारणं. सो ऑर द टोन ऑफ देअर व्हॉईस. किंवा तुमच्यावरती जर कोणी मोठ्याने ओरडलं, त्याचा आवाज मोठा असला, तुमच्याशी त्यांनी वाईट वर्तन केलं. ऑर द स्कॉल ऑन देअर फेसेस. किंवा त्याच्या चेहऱ्यावरती आठ्या दिसल्या, त्याने तिरस्कार तुमच्याकडे पाहून त्याने तिरस्कार व्यक्त केला. अशा कोणत्याही बाबतीमध्ये कायदा आपल्याला त्या व्यक्तीला मारण्याची मंजुरी देत नाही किंवा आपल्याला तो कायदा असं सांगत नाही की तुम्ही त्याला मारा, हिंसा करा. Our fist would never be idle and the gutters of the city would run with blood all day. जर असं झालं असतं, कायद्याने जर आपल्याला अशी परवानगी दिली असती की पुढची व्यक्ती तुमच्या बाबतीत चुकीचं वर्तन करते, तुमच्यावरती ती मोठ्याने ओरडती आहे, तुमच्या बाबतीत ती चेहऱ्यावरती आठ्या आणते, तिरस्कार दर्शवते आहे, म्हणून तुम्ही त्याला मारा, हिंसा करा, असं कायदा आपल्याला सांगत नाही आहे. आणि जर असं झालं असतं तर नक्कीच असे कितीतरी प्रसंग आपल्यासमोर घडतात. अशा अनेक घटना आपण ऐकतो आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये की लोक एकमेकांच्या बाबतीमध्ये राग व्यक्त करत असतात, भांडत असतात. सो जर असं कायदा त्याच्या बाजूने जर बोलायला लागला तर नक्कीच त्या ठिकाणी हे जे लोक एकमेकांच्या अंगावरती मारायला उठतील. और फिस्ट वुड नेवर बी ॲडल. म्हणजे आपले हात नक्कीच त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहीत. ॲडल या शब्दाचं मिनिंग या ठिकाणी आहे निरुद्योगी राहणं, कुठल्याही प्रकारचं आळशी बनणं, लेझी बनणं. सो या ठिकाणी आपले हात नक्कीच स्वस्थ बसणार नाहीत. आपण नक्कीच त्या
त्या व्यक्तीनं जे काही रूड बिहेवियर केले त्याला आपण मारणार आहोत किंवा ती व्यक्ती मारणार आहे. अँड दी गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. आणि असं जर झालं असतं तर कायद्याने जर या गोष्टीला परवानगी दिली असती तर अगदी दिवसभर संपूर्ण शहरातली जी गटारं आहेत ती त्या ठिकाणी रक्ताचे पाट वाहिले असते. त्यामुळं या गोष्टीच्या बाबतीत आपण लक्षात घेतलं पाहिजे की कायदा आपल्याला याची परवानगी देत नाही. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन. आय मे बी ॲज अनसिव्हिल, मी कितीही जरी असभ्यपणे वागलो, ॲज आय मे प्लीज म्हणजे मला जेवढं असभ्यपणे वागता येईल तेवढं मी वागण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन. त्या बाबतीमध्ये जर तुमच्यावरती जर व्हायलंट रिटॅलिएशन झालं, जर त्या ठिकाणी तुमच्यावरती कोणी प्रतिहल्ला केला तर नक्कीच तुम्हाला कायदा प्रोटेक्ट करणार आहे, तुम्हाला तो तुमचं संरक्षण करणार आहे. आय मे बी हॉटी ऑर बुरिश. या ठिकाणी 2 न्यू वर्ड्स आलेले आहेत, हॉटी अँड बुरिश. हॉटी या शब्दाचा अर्थ होतो आहे घमंडी असणं आणि बुरिश म्हणजे रूडली बिहेव करणं. बुरिश रूड और अनकल्चर्ड असणं, असंस्कृतपणाने वागणं. सो जर अशा प्रकारे मी जर त्या ठिकाणी घमंडीपणाने वागलो, जर अशिष्ट वर्तन केलं तर there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. तर कुठलाही कायदा त्या ठिकाणी तुम्हाला पेनल्टी भरायला लावणार नाही की बाबा तू फार घमंडी आहेस, तू फार रूडली लोकांशी बिहेव करतोस म्हणून तुला दंड भरला पाहिजे, असं कुठलाही कायदा म्हणत नाही. पण एक अपवाद त्या ठिकाणी आहे. तो अपवाद कोणता आहे? एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिंग रिटन डाऊन अँड इल मॅनर्ड फॅलो. पण जेव्हा तुम्ही माणसांशी असभ्यपणे वागता, घमंडीपणानं वागता, रूडली बिहेव करता, तेव्हा तुमच्यावरती मात्र इल मॅनर्ड फॅलो असा ठपका बसतो. तो लोक तुम्हाला असभ्य व्यक्ती म्हणून तुम्ही ओळखले जाता लोकांच्यामध्ये की ह्या व्यक्तीचं वर्तन चांगलं नाही आहे, ती इल मॅनर्ड आहे. अशा प्रकारे तुमची ओळख समाजामध्ये निर्माण होते. The law does not compel me to say please. त्याचबरोबर कायदा माझ्यावरती जबरदस्ती करू शकत नाही की तू प्लीज म्हटलंच पाहिजेस. or to attune my voice to other people's sensibilities. त्याचबरोबर इतर लोकांच्या संवेदनशीलतेला त्यांची संवेदनशीलता जपण्यासाठी किंवा त्यांना त्रास होऊ नये यासाठी मी माझा आवाज अट्यून करणं. or any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. म्हणजे कायदा असं म्हणत नाही की लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये यासाठी तू तुझ्या मुस्टॅच म्हणजे तू तुझ्या मिशा ज्या आहेत त्या पूर्णपणे काढून टाकल्या पाहिजेस, तू तुझ्या केसांना डाय नाही केलं पाहिजेस, ऑर वेअर रिंकलेट्स डाऊन माय बॅक. किंवा जे काही तरुण मुलांना सवय असते आपल्या केस वाढवायची, केसांच्या बटा ठेवायच्या, सो त्या केसांच्या बटा मागे रोडत ठेवणं, अशा कुठल्याही बाबतीमध्ये कायदा तुम्हाला त्या ठिकाणी जबरदस्ती करू शकत नाही आहे की लोकांच्या असं करून तुम्ही लोकांच्या भावना दुखवणार आहात, त्यामुळे या गोष्टी तुम्ही करू नका असं कायदा तुम्हाला सांगू शकत नाही. It does not recognize the acceleration of our feelings as a case for compensation. म्हणजे या ठिकाणी ॲसेलरेशन म्हणजे कट और टिअर म्हणजे या ठिकाणी हर्ट होणं, दुःखी होणं असा त्या शब्दाचा अर्थ होतो. इट डज नॉट रिकग्नाइज द ॲसेलरेशन ऑफ अवर फिलिंग्स. म्हणजे या ठिकाणी या कृत्यांच्या आधारे आपण कोणाच्याही भावना दुखावत नाही आहोत. फिलिंग्स ॲज अ केस फॉर कम्पन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई म्हणून तुम्हाला या ठिकाणी काही द्यावं लागत नाही. देअर इज नो अलाउन्स फॉर मॉरल डॅमेजेस इन दीज मॅटर्स. या बाबतीमध्ये मात्र नैतिक, मॉरल म्हणजे नैतिक आणि इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक, जे काही डॅमेजेस होतात त्याच्या बाबतीमध्ये कुठलाही अलाउन्स नाही आहे. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कोणत्याही कितीही बाबतीमध्ये, नैतिक बाबतीमध्ये किंवा बौद्धिक बाबतीमध्ये जरी डॅमेज झाला तर त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जात नाही.
This does not mean that the damages are negligible. जो काही नैतिक दृष्टिकोनातनं किंवा बौद्धिक दृष्टिकोनातनं तुम्हाला लोकांनी धोका दिलेला आहे, तुम्हाला डॅमेज केलेला आहे, तुमचं मन दुखावलेलं आहे. सो याचा अर्थ असा होत नाही की हे जे नैतिक आणि बौद्धिकदृष्ट्या जो काही डॅमेज तुम्हाला झालं आहे, तुमचं मन दुखावलं गेलेलं आहे, ते दुर्लक्षित आहे. निग्लिजिबल म्हणजे दुर्लक्षित असणं. इट इज प्रोबेबल दॅट कदाचित एक गोष्ट शक्य आहे. द लिफ्टमन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट बाय वॉट he रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. आपण असं म्हणू शकतो की हा जो लिफ्टमन होता तो त्या पॅसेंजरच्या रूडली वागण्यामुळं हर्ट झाला होता, दुखावला गेला होता. सो वॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग. जरी तो लिफ्टमन असला तरीसुद्धा आपल्याला माहिती आहे कोणतंच काम हे छोटं किंवा मोठं नसतं. त्यामुळे लिफ्टमनचं काम जरी असलं तरी त्यालाही एक प्रतिष्ठा आहे, त्यालाही एक मान आहे, स्वाभिमान आहे. आणि म्हणून त्याचं जे सोशल स्टँडिंग आहे, सामाजिक प्रतिष्ठा आहे, त्याची ती प्रतिष्ठा कदाचित त्याला कमी वाटलेली आहे. त्यानं कमीपणा आपल्याला त्या पॅसेंजरनी कमीपणा दिला असं त्याला वाटलं आणि म्हणून रागाच्या भरामध्ये त्या लिफ्टमनने त्याला लिफ्टच्या बाहेर फेकलेलं आहे. सो दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्स. त्या लिफ्टमनला असं वाटण्याची शक्यता आहे की त्यानं माझं मन दुखवण्याच्या ऐवजी, माझ्या प्रतिष्ठेला धक्का पोचवण्याच्या ऐवजी जरी मला लाथ मारली असती तरी चालली असती. इथे शब्द आलेला आहे अ कीन ऑन द शिन्स. त्यांनी मला लाथ मारली असती तरी एक वेळ चाललं असतं. फॉर विच ही कुड हॅव गॉट लीगल रिड्रेस. कारण कदाचित त्याची नुकसान भरपाई, त्याचा मोबदला नक्कीच मला कायद्यानं दिला असता. द पेन ऑफ अ किक ऑन द शिन सून पासेस अवे. कारण त्याने लाथ मारलेली आहे, ही जी गोष्ट त्याने केलेली आहे, कदाचित ते दुःख काही काळानं माझ्या मनातनं निघून गेलं असतं, मी ती गोष्ट विसरून गेलो असतो. सो इथं पासेस अवे म्हणजे ते जे दुःख आहे, लाथ मारण्याचं ही जी घटना त्याच्या बाबतीत घडलेली आहे, ते दुःख तो कदाचित विसरू शकला असता. पासेस अवे म्हणजे विसरून जाणं. त्याच्या आयुष्यातनं ते दुःख तो विसरू शकला असता. बट द पेन ऑफ अ वॉन्ट टू अवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर अवर व्हॅनिटी मे पॉइझन अ होल डे. पण त्या लिफ्टमनच्या बाबतीत नेमकं असं का घडलं, त्याचा आन्सर इथं आहे द पेन ऑफ अ वॉन्ट टू अवर सेल्फ रिस्पेक्ट. म्हणजे माणसाच्यासाठी महत्त्वाचे असणारे हे दोन शब्द इथं आपल्याला आलेले आहेत. ते आहेत सेल्फ रिस्पेक्ट अँड व्हॅनिटी. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वतःबद्दल असणारा आदर, स्व आदर, आणि व्हॅनिटी म्हणजे अभिमान. म्हणजे आपण आपल्या बाबतीमध्ये स्वतःला आपण आदर दिला पाहिजे, आपण आपल्या बाबतीत अभिमानी असलं पाहिजे. त्यामुळे त्या लिफ्टमनच्या बाबतीमध्ये त्या पॅसेंजरने त्याच्या स्वाभिमानाला धक्का पोचवलेला होता. त्याचा जो आदर करायला हवा होता तो आदर त्याने केलेला नव्हता आणि म्हणून त्याच्याकडून हे कृत्य घडलेलं होतं. सो त्याचा जो सेल्फ रिस्पेक्ट होता, जो व्हॅनिटी होती, त्याला जखम झालेली होती. वुंड म्हणजे जखम होणं. सो ती वेदना कितीतरी मोठी होती आणि ती वेदना मोठी असल्या कारणानं त्याचा संपूर्ण दिवस त्याच्यामुळे खराब जाणार होता. सो आय कॅन इमॅजिन म्हणजे पहा की जेव्हा तुमचा कोणी इन्सल्ट करतं, आपल्या स्वाभिमानाला जेव्हा कधी ठेच लागते, तेव्हा नक्कीच तो संपूर्ण दिवस आपल्यासाठी विषमय ठरतो. पॉयझन म्हणजे विषमय ठरणं, तो दिवस खराब जाणं असा त्याचा अर्थ होतो. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन. आपण अशी कल्पना करू शकतो की हा जो लिफ्टमॅन आहे, डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वुंड आउट ऑफ द लिफ्ट. कदाचित ते आपलं दुःख जे आहे, ती जी वेदना आहे, त्याच्या मनाला लागलेली जी ठेच आहे, त्यापासून रिलीफ मिळवण्यासाठी, त्याच्या मनाला बरं वाटण्यासाठी कदाचित त्या व्यक्तीला, पॅसेंजरला त्यानं लिफ्टच्या बाहेर फेकून दिलेलं आहे. सो ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द अवर. ब्रूडिंग ओव्हर, meaning of this word brooding over, it means thinking anxiously or sadly about something. म्हणजे
काळजीनं एखाद्या गोष्टीवरती चिंतन करणं, विचार करणं. सो ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द अवर, एक प्रकारे त्या पॅसेंजरनं या लिफ्टमनचा इन्सल्ट केला होता, त्याचा अपमान केला होता. सो विजिटिंग इट ऑन हिज वाईफ इन द इव्हनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. सो संध्याकाळी जेव्हा तो लिफ्टमन आपल्या पत्नीला भेटेल घरी जाऊन, तेव्हा नक्कीच या सगळ्या दिवसभराचा राग त्याच्या मनात राहिला असता आणि त्याने तो राग सगळा आपल्या पत्नीवरती काढला असता. म्हणून तो एक प्रकारे समतोल साधण्यासाठी, इक्विलिब्रियम म्हणजे समतोल साधणं, बॅलन्स करणं. सो तो बॅलन्स करण्यासाठी आपल्या पत्नीशी भांडून बदला घेण्याच्या ऐवजी त्यानं आपला तो जो राग आहे तो त्या पॅसेंजरच्यावरती काढलेला आहे. सो इथं आपण आपला हा पहिला पार्ट, आपल्या ह्या ऑन सेइंग प्लीजचा पहिला पार्ट संपत आहोत. सो जे नेक्स्ट पार्ट असेल ते आपण आपल्या जे काही रिमेनिंग पार्ट राहिलेले आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. थँक्यू.